नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण हिरव्या मुगाचं सूप करणार आहोत, म्हणजेच कढण। हिरवे मूग आरोग्यदायी, खूप फायदेशीर आहे, जे प्रथिने, फायबर, जीवनसत्वे आणि खनिजांचा स्रोत आहे। वजन कमी करण्यास मदत करते, पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित करते। अशी ही रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत, बघू शकता हे असे, आणि खूप छान असे भरीव आहेत। धुवून घेतलेले आहेत स्वच्छ, आणि आता मी इथे भाजून घेत आहे। 1-2-3 मिनिटं चांगले असे खमंग भाजून घ्यायचे आहेत। भाजल्यामुळे त्याची चव खूप छान लागते व एक छान प्रकारचा स्वाद आपल्या कढणाला येतो व पटकन शिजतात। सारखं हलवत राहायचं आहे। छान असं खमंग असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत। पचनासाठी व आजारी असताना सुद्धा हे सूप जर पिलं तर खूप आपल्याला ऊर्जा मिळते व आजारी व्यक्तींसाठी किंवा पावसाळ्याच्या दिवसात विशेषतः प्यायला चांगला असतो हिरवे मुगाचं सूप। हे बघा, आता कलर बदललेला आहे, कसा कलर पिवळसर झालेला आहे। छान खमंग असे भाजले आहेत। आता आपण कुकर मध्ये काढून घेऊया। त्यानंतर कुकर तुम्ही पातेल्यात सुद्धा शिजू शकता, पण कुकर मध्ये जरा शिजून घेतलं की थोडंसं पटकन होतात। इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आपल्याला हे कढण पातळ करायचं आहे, त्यामुळे पाणी आपण पाहिजे तेवढं घालू शकतो। कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या तरी आपण करून घेणार आहोत। यासाठी साहित्य घेतलेलं आहे, इथे लसूण, आलं, चवीनुसार मीठ आणि हिंग आणि साजूक तूप, एवढं साहित्य आपण वापरणार आहोत। सर्व पौष्टिक आणि हेल्दी आहे। हे बघा, कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। थंड झाल्यानंतर बघू शकता, आता हे मूग आपले जवळ-जवळ शिजत आले आहेत। तरी सुद्धा आपण हे अजून शिजवून घ्यायचे आहेत गॅसवरती। एक 7-8 मिनिटं तरी चांगले हे शिजून घ्यायचे आहेत मऊसूत, म्हणजे त्याचा अर्क छान असा उतरतो। इथे मी लसूण आणि आल्याची तूप घालून फोडणी करून घेत आहे। तुम्ही कुकर मध्येच अगोदर घातली तरी चालेल फोडणी, पण अशी फोडणी केल्यानंतर त्याला एक असा स्मोकी छान असा फ्लेवर येतो। त्यामुळे मी ही वेगळी अशी फोडणी तयार करून घेत आहे, आणि छान असा चव पण छान लागते। तुम्ही यात आले लसूण पेस्ट देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले देखील घालू शकता। हे कढण गरम असतानाच प्यायचे आहे। त्यामध्ये आपण जिरे, हिंग ह्याची फोडणी देऊन घेतलेली आहे, त्यामुळे त्याची अजूनच छान असा फ्लेवर येतो। बघू शकता, छान असा वास पण येतोय आणि खूप पौष्टिक आहे। आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे। पुन्हा एकदा 3-4 मिनिटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे। खूप छान, पावसाळ्यात तर हा एक उत्तम पर्याय आहे आणि अतिशय हेल्दी आणि पौष्टिक आहे। थोडासा करायला वेळ लागतो शिजवायला, मात्र हे पौष्टिक भरपूर आहे। हळद घातलेली आहे, त्यानंतर हिंग घातलेला आहे। छान असं उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही। पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। 1 बाउल भर जरी तुम्ही पिलात तरी तुम्हाला दिवसभर एनर्जी आणि अजिबात भूक लागणार नाही, व खूप छान हेल्दी आहे। पौष्टिक तर आहेच आहे। लहानपासून मोठ्यांपर्यंत पिण्यासाठी हे मुगाचे कढण खूप चांगले आहे। हलवून घ्यायचं आहे, बघू शकता आता छान मऊसूत असं शिजलेलं आहे। आता मी इथे तूप घालून घेत आहे। तुपाने मस्त छान असा स्वाद पण येतो आणि चकाकी येते सूपला एक प्रकारची छान। हिंग घातल्यामुळे छान अशी चव लागते। इथे मी जिरे पावडर घातलेली आहे चवीला, यानेही खूप छान चव लागते। आता हे
बघू शकता शिजत आलेलं आहे. सारखं असं हलवत राहायचं म्हणजे तळापासून आपले खाली लागत नाही व तळापासून छान असं मिक्सिंग होतं. हे बघा खूपच छान असं हेल्दी आणि पौष्टिक असं सूप आपलं तयार झालेलं आहे. इथे मी छान अशी 7 उकळी करून घेत आहे. 7 ते 8 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आणखी पातळ हवं असेल तर गरम पाणी करून तुम्ही घालू शकता. हे बघा अशा प्रकारे पातळ हवं असेल तर असं तुम्ही प्यायला सुद्धा सूप म्हणून घेऊ शकता किंवा हे मूग तुम्ही गाळून घेऊन नुसतं सूप पिऊ शकता आणि याची दुसरी भाजी पण करू शकता. हलवून घ्यायचं आहे. छान असं मस्त झालेलं आहे. खूपच सुंदर टेस्ट लागणार आहे. आता आपण हे चांगलं उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा किती छान दिसतंय आणि किती पौष्टिक आहे. ह्याचे पौष्टिक गुणधर्म खूप आहे. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व अशाच पौष्टिक हेल्दी रेसिपीसाठी भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि हो तुम्ही अजूनही चॅनेलवर नवीन असाल तर कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.